नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या गीता ज्ञानेश्वरी इहवादी दृष्टिकोन या पुस्तकातील भगवद्गीतेतील निष्काम कर्माची व्यर्थता या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 10 भागांपैकी दुसरा भाग वाचतो. मनुस्मृतीमधील ब्राह्मण श्रेष्ठत्व, मनुस्मृती अध्याय 1 श्लोक 92 ते 105. अशा उत्तम अंगापासून मुखापासून उत्पन्न झाल्यामुळे, क्षत्रियादिकांच्या पूर्वी उत्पन्न झाल्यामुळे, वेदांचे अध्ययन अध्यापन इत्यादिकांच्या द्वारा धारण करीत असल्यामुळे ब्राह्मण हा सर्व सृष्टीचा प्रभू आहे. सर्व स्वैवास्य सर्गस्य धर्मतो ब्राह्मणः प्रभुः. ज्याच्या मुखाने देव सदा हव्ये खातात व पितर कव्ये खातात, त्याच्यापेक्षा उत्कृष्ट भूत दुसरे कोण असणार? किम भूतम अधिकम ततः. अशा बुद्धिमानांमध्येही मनुष्य श्रेष्ठ आहेत. मनुष्यांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ मानलेले आहे. बुद्धिमत्सु नसः श्रेष्ठा नरेषु ब्राह्मणाः स्मृताः. केवळ ब्राह्मणांच्या शरीराची उत्पत्ती हेच धर्माचे अविनाशी शरीर होय. उत्पत्तिरेव विप्रस्य मूर्तिधर्मस्य शाश्वती. सर्व भूतांच्या धर्मसमूहाच्या रक्षणार्थ तो ब्राह्मण ईश्वर आहे. ईश्वर सर्वभूतानां धर्मकोशस्य गुप्तय. या जगामध्ये जेवढे म्हणून धन आहे ते जणू ब्राह्मणांचेच आहे, कारण श्रेष्ठता व कुलीनता या 2 गुणांमुळे त्या सर्वांस ब्राह्मण योग्य आहे. सर्वं स्वं ब्राह्मणस्येदं यत्किंचित् जगत् गतं. श्रेष्ठयेनाभिजनेनेदं सर्व वै ब्राह्मणो हरति. ब्राह्मण जे काही दुसऱ्याचे खातो ते तो वस्तुतः आपलेच खातो. जे वस्त्र दुसऱ्याकडून घेऊन नेसतो ते तो आपलेच नेसतो व जे एकाकडून घेऊन दुसऱ्यास देतो तेही आपलेच देतो. आणि असा प्रकार असल्यामुळे केवळ ब्राह्मणाच्या करुणेमुळेच इतर जन भोजनादी करतात. स्वमेय ब्राह्मणो भुक्ते स्वं वस्ते स्वं ददाति च. आनुशास्त्र ब्राह्मणस्य भुज्यते हितरे जनः. शूद्रदास्यत्व मनुस्मृती अध्याय 8-9. अन्न वस्त्रादी देऊन पोषण केलेल्या किंवा पोषण न केलेल्या क्षुद्राकडून दास्य करवावे, कारण शूद्र हा ब्राह्मणाच्या दास्याकरिताच स्वयंभूने निर्माण केला आहे. शूद्रम तो कारयेद्दास्यं कृतमं कृतमेव वा. दास्यायैव हि सृष्टोऽसि ब्राह्मणस्व स्वयंभुवा. दास्यांच्या स्वामीने शूद्रास जरी आपल्या दास्यातून मुक्त केले तरी तो ब्राह्मणाच्या दास्यातून मुक्त होत नाही, कारण दास्य हे शूद्राचे सहज जन्माबरोबर त्याच्या माथी बसलेले कर्म आहे. यास्तव त्याच्या शूद्रत्व जातीप्रमाणेच त्या कर्माचा तरी कोण लोप करणार? न स्वामीना निसृष्टोपि शूद्रो दास्या द्विमुच्यते. निसर्गजं हि तत्तस्य कस्तस्मात्र पोहति. वेदवेत्या व स्वभावानुष्ठानाने यशस्वी झालेल्या यशस्वी द्विजाची परिचर्या करणे हाच शूद्रांचा स्वर्गाधिकास कारण होणारा श्रेष्ठ धर्म होय. विप्राणां वेदविदुषां गृहस्थानां यशस्विनां शुश्रूषैव तु शूद्रस्य धर्मो निःश्रेयसः परः. ब्राह्म्य बाह्य व अभ्यंतर शौच संपन्न व आपल्या जातीपेक्षा उत्कृष्ट जातीचे जे द्विज त्यांची सेवा करण्यात तत्पर असणे, कठोर भाषण न करणे, अहंकार न बाळगणे आणि ब्राह्मणादी तिन्ही जातींच्या लोकांचा नित्य आश्रय करून राहणे, त्यांच्या योगाने शूद्रांस उत्कृष्ट जातीची प्राप्ती होते. या 3 वर्णांच्या लोकांची परिचर्या त्यांच्या गुणांच्या ठायी दोषदृष्टी न ठेवता करणे हे एकच कर्म प्रभूने शूद्रांकरिता नियत केले.
एकमेव तु शूद्रस्य प्रभुः कर्म समादिशत् एतेषामेव वर्णानां शुश्रूषा मनसूयसा. शूद्रांना वैदिकांच्या आधिपत्याखाली राबवण्यासाठी वैदिकाने ब्राह्मण वरिष्ठत्वाची अशी मीठ निर्माण करून शूद्रांवर निर्बंध घालणारे, शूद्रांना दास्यत्व देणारे कायदे या स्मृतिग्रंथामध्ये लेखन प्रविष्ट केले. याबाबत तर्कतीर्थाने केलेली आणखी पूरक नोंद अशी आहे. वैदिकेतरांना सामाजिक गुलामगिरीत ठेवण्याच्या कामी वैदिक धर्माच्या पावित्र्याचा उपयोग श्रौत स्मार्त धर्माच्या अनुयायांनी असा केला. वैदिक धर्माचरणाचा किंवा वैदिक धर्माच्या स्वीकाराचा अधिकारच त्यांनी इतरांना दिला नाही. जुन्या धर्मसूत्रात व स्मृतीत वेदाध्ययनाबद्दल शूद्रादिकांना देहांत शिक्षा सांगितली आहे. शूद्र स्त्रिया तर रखेल्याच ठेवण्यास मोठमोठे स्मृतिकार वशिष्ठ धर्मशास्त्र 1816 परवानगी देतात. न्यायदानात शूद्र कितीही कायदेपंडित असला तर त्यापेक्षा मूर्ख ब्राह्मण बरा असे सगळ्या स्मृती ठासून सांगतात. पराशर स्मृतीसारख्या स्मृती सोडल्यास गौतम, आपस्तंभ, वशिष्ठ, शंखलिखित, मनु, याज्ञवल्क्य, नारद, बृहस्पती इत्यादी स्मृतींतील समाज संस्थेचे म्हणजे वर्णसंस्थेचे प्रधान स्वरूप सारखेच आहे. स्मार्त धर्मशास्त्रातील मुख्य भागाची इतकी पुरातन परंपरा लक्षात आल्यामुळेच सूत्रकार व मनु हे स्मार्त धर्मसुद्धा वेदमूलक व वेदोक्तच आहे असे ठासून सांगतात. सनातन धर्माचे जन्मजात चातुर्वर्ण्याप्रमाणित अंग, त्यामागील कारणी-मीमांसा, परंपरा व त्याचा घट्टपीळ हा असा आहे. हा असा घट्टपीळ असणाऱ्यांच्या बाबतीत इसवी सन पूर्व 6व्या शतकात या जन्मजात चातुर्वर्ण प्रणित समाजव्यवस्थेला जैन बौद्धांकडून जो हादरा बसला त्याला विरोध करून त्याच सनातन जन्मजात चातुर्वर्ण प्रणित स्वधर्माची पुनर्स्थापना करणे हे त्यांचे धर्मकार्य ठरले. अनेक स्मृतिकारांनी हे धर्मकार्य केले. इसवी सन पूर्व 3व्या शतकात लिहिलेल्या महाभारतातील भगवद्गीतेमध्येही या धर्महीन धर्मकार्याचे रूप मोक्याच्या ठिकाणी प्रकर्षाने आढळून येते. गीतेतील या मूल्यहीन संदर्भाकडे दुर्लक्ष करून या अन्य तात्विक मुलाम्याने त्यांचे समर्थन करून किंवा त्याचे बौद्धिक करामतीने चुकीचे अर्थनिर्णय करून गीतेच्या अन्य गोष्टींकडेच आपले लक्ष वेधून घेतले जाते. ऐहिकापेक्षा मोक्ष या पारलौकिक साध्यावर लक्ष वेधून ज्ञान, भक्ती, कर्म, संन्यासी आदी गोष्टींचे गीतेचे विवेचन आहे त्याचीच अधिक चिकित्सा केली जाते. त्यापैकी ज्ञान, भक्ती, संन्यास याबाबत मतभेद व्यक्त होत असले तरी निष्काम कर्म या जीवन मार्गाबाबत संन्यासमार्गी शंकराचार्यांसारखे अपवाद सोडल्यास बहुतांशी एकमत होत असते. निष्काम कर्म या जीवन मार्गाचे गीतेमध्ये जे विवेचन येते ते ऐहिक आणि पारलौकिक अशा दोन्ही पातळ्यांवर, तसे बुद्धिवादी आणि श्रद्धाळू, नास्तिक आणि आस्तिक अशा सर्वांनाच एक महत्त्वपूर्ण मूल्य म्हणून वाटत आलेले आहे. वस्तुतः कर्माचे व्यक्तीवर व समाजावर काय परिणाम घडतात आणि त्या कर्मापासून काय फलनिष्पत्ती होते याचा आढावा घेऊन जे कर्म योग्य ठरेल तेच सत्कर्म होय हे तर्कतीर्थांचे मत विचारात घेऊन त्याबाबत काही फांगारे फोडता येतील. तरी पण ते एक श्रेष्ठ उदात्त मूल्य आहे याबाबत सर्वसाधारणरित्या एकमत होत असते. अगदी दी. देशपांडे यांच्यासारखे गीता तत्त्वज्ञानाचा फोलपणा उघड करणारे, गीतेचे विवेकवादी कडवे टीकाकारही विशेष मनोवृत्तीने करावयाचे कर्म म्हणजे निष्काम मनोवृत्तीने करावयाचे कर्म हा गीतेतला एक मौलिक विचार आहे ही गोष्ट मान्य करीत असतात. यामध्ये कोणते मूल्य आढळते याबाबत काय सांगता येईल? आहार, निद्रा, भय, मैथुनचा हा पाशवी व्यवहार झाला. पाशवी वासनांच्या आदेशानुसार कनक, कांता, सत्ता आदी तृष्णांच्या मागे आसक्त होऊन धावत राहणे हेच मानवी दुःखाचे मूळ आहे. याबाबत बौद्ध, जैन, वेदांती या सर्वांचेच एकमत असते.
या आसक्तीपासून परावृत्त होणे ही एक श्रेष्ठ आनंद देणारी गोष्ट असते. हे त्यांचे प्रतिपादन पटण्यासारखे असते. ते एक नैतिक ऑट मूल्य आहे हे अनुभवांनी पटत असते. अन्न, काम आदी नैसर्गिक क्षुधांपलीकडली मनुष्य प्राणाने कमवलेली एक सांस्कृतिक उदात्त क्षुधा असते. याबाबत वैयक्तिक पातळीवरचे शारीरिक, मानसिक इंद्रियांसहितचे निग्रह हे मूल्य ऐच्छिकरित्या स्वीकारले जाते आणि सामाजिक पातळीवर आत्मौपम्य वृत्ती, सर्वभूतरत वृत्ती हे मूल्यही ऐच्छिकरित्याच स्वीकारले जाते. यातच अहंकाररहित आणि आसक्तीरहित निष्काम कर्मवृत्तीचे दर्शन घडते. अशी ही निष्काम कर्मवृत्ती ऐहिक पातळीवरही मोक्ष सदृश उदात्त शांत समाधान देणारी ठरत असते. वत्सल माता, राष्ट्राला जीवन अर्पण करणारे हुतात्मे, एकमेकाला सर्वस्व अर्पण करणारी प्रेमी युगले, रोगग्रस्तांसाठी सर्व आयुष्य वेचणारे सेवक सेविका अशी अनेक ऐहिक पातळीवरील सामान्य असामान्यांची फलाशारहिततेची, निष्कामतेची उदाहरणे आपण पाहत असतो. ब्रह्म, परब्रह्म, आत्मा आदी गोष्टींवरचा अविश्वास जरा बाजूला ठेवून विचार केला तर त्या आध्यात्मिक पातळीवरही हे मूल्य असाच उदात्त पातळीवरील आनंद देत असावे हे पटावे. जीवात्म्याचा प्रकृतीशी संबंध आल्यानंतर त्याची इंद्रियांच्या भोगाकडे प्रवृत्ती होते. त्या जीवात्म्याला इंद्रिय भोगाकडून परत परब्रह्माकडे वळवले पाहिजे. जीवात्म्याची प्रकृतीतून सुटका केली पाहिजे. त्यासाठी इंद्रिय निग्रह, वासनांवर विजय, तृष्णा, आसक्तीचा क्षय केला पाहिजे. त्यासाठी वासनारहित, अहंकाररहित, निष्काम कर्म हा योग, हा जीवनमार्ग, हा मोक्षदायक आहे, श्रेष्ठ आनंददायक आहे असा विचार उच्च, उदात्त आणि सात्विक स्वरूपाचाच आहे हे पटावे. अशा या उच्च उदात्त निष्काम कर्मवृत्तीचा बहुतांशी स्वयंमेव तव्य ऑट मूल्यांचा संस्कार करीत असताना हीच गीता त्या मूल्यांच्या सोबतच विषमता आधारित चातुर्वण्य प्रणित कर्म या अपमूल्याशी अटळ अशी सांगड घालीत असते. हे केवढे विसंगत ठरत असते. एका समाज घटकाच्या स्वार्थाशी संबंध जोडणारे आणि दुसऱ्या समाज घटकाला पशुतुल्य जीणे जन्मोजन्मी जगाव्यास सांगणारे हे तत्त्वज्ञान त्याच ग्रंथात येते. हे केवढे क्लेशदायक आणि संतापजनक आश्चर्य ठरते. चातुर्वर्ण्य प्रणित स्वधर्म कर्म या अपमूल्यांबाबत भारतीय स्त्री जीवनकाल गीता साने यांचे एक उपरोधपूर्ण अवतरण येथे देण्यासारखे आहे. कर्मफलाचा त्याग करून स्वधर्मरत राहण्याची हिंदू धर्माची शिकवण शंकराचार्यांपासून विनोबांपर्यंत सर्वांच्या उपयोगी पडली. पण आंबेडकरांना किंवा पंडिता रमाबाईंना या शिकवणीचा उपयोग नव्हता. ती त्यांनी मानली असती तर भारताचे संविधान लिहिण्याऐवजी डॉक्टर आंबेडकर एखाद्या खेड्यात रस्ते झाडीत बसले असते आणि पंडिता रमाबाई वपन करून एखाद्या वेदो नारायणाच्या घरी पोळ्या लाटीत बसल्या असत्या. याबाबतची सविस्तर साक्ष आणि त्यानुसार करावयाचे अर्थनिर्णय याकडे आता वळावयाचे. असे करताना जो या ग्रंथाचा गीता रहस्यकारांच्या भाषेत उपक्रम आहे त्यापासून प्रास्ताविक करूया. या उपक्रमामध्ये पार्थाची जी वृत्ती दिसते त्यावरून निष्काम कर्म या गोष्टीचा कुणीतरी परत परत उपदेश करावा याची गरजच असू नये. कोणतेही उच्च फळ मिळाले तरी मला युद्ध कर्म नको अशी त्याची स्वच्छ निष्काम वृत्ती आहे. न काणशे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानी च किन नो राज्येन गोविंद की भोगे जीविते नवा. विजय, राज्य, सुखे यांची त्याला आकांक्षा नाही. राज्य, भोग, जीवित घेऊन काय करायचे आहे अशी त्याची राज्य, सुखभोग याबाबतची निरासक्त वृत्ती आहे. एतान न हन्तु इच्छामि अपि त्रैलोक्यस्य राज्यस्य हेतुः किन्तु महिष्कृते अशी ही अर्जुनाची निष्काम वृत्ती ज्ञानेश्वरी अधिक आवेगपूर्ण शब्दात व्यक्त करते. पर्यांसी घातू कीजे मग आपण राज्य भोगीचे हे स्वप्नी ही मन माझे
करू न शके. त्रैलोकीचे अनकलित निष्कंटक जय हे राज्य जोडेल एथ, तैहे हे अनुचित नाचरे मी. एयाम सकलांते बघावे, मग जे भोग भोगावे, जलतू ते आघवे पार्थू म्हणे. इथे हा दुसरा भाग थांबवतो. धन्यवाद.